नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण पर्सेंटेजमध्ये 11 पार्ट्स बघितलेले. आज आपण बघणार आहे पार्ट नंबर 12. ओके, याच्यापेक्षा अगोदरचे जे 11 पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास आपण 9 ते 10 रूल्स डिस्कस केलेले आहेत आणि बाकीचे 2-3 पार्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि बेसिक पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर यामध्ये बघूयात एक नवीन रूल आणि त्याच्या रिलेटेड असलेले 5 प्रॉब्लेम्स. चला मग सुरू करूयात. कुठलेही पर्सेंटेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर हे चार्ट तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे सगळं लिहून ठेवा ॲज इट इज आपल्या नोटबुकमध्ये. याच्यानंतरचे जे काय असणार आहेत प्रॉब्लेम्स या फक्त एका चार्ट्सवरच डिपेंड असणार आहेत. ओके, जेणेकरून पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज जे महत्त्वाचं कन्सेप्ट आहे ते याच्यामध्ये पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. ओके, चला मग बघूयात एक्झॅक्टली रूलकडं. रूल नंबर 11. ओके, याच्यामध्ये असं आहे हे रूल की एखादी वस्तू जर माझी पहिल्यांदा 100% आली आणि काही प्रमाणात जर कमी झाली, ओके, काही समजा की माझ्याकडे 25% ती कमी झाली तर त्याची वस्तू आता किती राहिली 75. पण मला काय करायची ती 75 जी असते परत मला 100ला आणायची. ओके, एखादी गोष्ट जर कमी केली मग त्याला परत त्या पूर्ववत आणण्यासाठी परत त्याला मूळ स्थितीत आणण्यासाठी मला याच्यामध्ये किती इन्क्रीमेंट करावा लागेल, हे जी कमी झालेली आहे त्याच्यामध्ये किती इन्क्रीमेंट करावं लागेल म्हणजे जेणेकरून मला ती मूळ वस्तू भेटेल, असं या रूलचं महत्त्व आहे. ठीक आहे, मग ह्याला काय म्हणतात की याला प्रोडक्शन रूल म्हणतात. याला म्हणतात प्रोडक्शन रूल. हे खूप ठिकाणी अप्लाय होतं. जिथं जिथं तुम्हाला प्रोडक्शन रूल लागेल तिथं तिथं तुम्हाला हे कन्सेप्ट यूज करता येईल. आता इथं काय दिलेले आहेत त्यांनी, मॅन पॉवर इंटू वर्किंग हवर्स आहेत. मग ह्याच्यामुळे काय होतं, वर्क जो असतो तो कॉन्स्टंट राहतो. जर मॅन पॉवर माझे कमी झाले तर मला काय करावं लागेल, वर्किंग हवर्स वाढवावं लागेल म्हणजे हा माझा कॉन्स्टंट येईल वर्क. जर माझे मॅन पॉवर वाढले तर मला काय करावं लागेल, वर्किंग हवर कमी करावं लागेल म्हणजे माझे वर्क काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, जर एखादा माणूस एका दिवसामध्ये एक वस्तू बनवत असेल, ओके, मग त्यांनी जर 8 तासात ते बनवत असाल, समजा माझ्याकडे आता काय 100 लोक आहेत, मग माझ्याकडे किती 8 तासामध्ये तो एक वस्तू बनवतो म्हणजे काय झालं, माझ्याकडे 100 वस्तू झाली. ओके, मग समजा माझ्याकडे आता 75 माणसं झाली पण मला 8 तास आता ठेवून चालेल का, नाही चालणार. कारण कसं असतं, त्यावेळी 75 माणसं होतात त्यावेळी मला काय करावं लागेल, हे वर्किंग हवर जे असतं ह्याला 8 वरून मला 10, 11, 12 करावं लागेल जेणेकरून ह्या माझ्या 75 लोकांचं आणि हे टाईमचं परत मला वर्क किती भेटेल, परत माझ्याकडे 100 वस्तूच मला प्रोडक्शन होऊन मिळेल. ठीक आहे, ह्याला म्हणतात प्रोडक्शन रूल. एक वस्तू जर घटली तर दुसरी गोष्ट काय करावी लागेल, आपल्याला वाढवावी लागेल. ठीक आहे, हे कसं करायचं आता आपण बघूयात. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. डिक्रीमेंट, पर्सेंटेजचं डिक्रीमेंट किती झालेले, पर्सेंटेज डिक्रीमेंट दिलेत. ओके, पर्सेंटेज डिक्रीमेंट आहे, डिक्रीज आहे. 100 मायनस पर्सेंटेज डिक्रीज आहे इंटू 100. कारण आपल्याला काय हवं, कुठली गोष्ट एक गोष्ट किती पर्सेंटेजमध्ये इन्क्रीमेंट करावं लागेल आहे म्हणून आपण काय केलं आहे, 100ने मल्टिप्लाय केलेले आहे. ओके, हे तुम्हाला डायरेक्टली आता समजून आलं असेल. ओके, कारण आपल्याला किती झालेले 25% डिक्रीज झालेली आहे मॅन पॉवर. मग तो वर्क आहे दिला 25, 100 बाय डिवायडेड बाय 100 मायनस 25. कारण पर्सेंटेज ऑफ डिक्रीज किती झालेलं आहे तिथं 25 नमन. मग हे काय झालं इथं 75 झालं, वर 25 डिवायडेड बाय 75 मतलब 1/3 येईल आणि 1/3 इंटू 100 म्हणजे 33, 1/3 आन्सर. ओके, याच्या जर आपण शॉर्टकट ट्रिकनं करायचं असेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्समध्ये सांगेन एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. आपल्याला पहिला एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत की ड्यू टू फॅल इन मॅन पॉवर द प्रोडक्शन ऑफ द फॅक्टरी डिक्रीजेस बाय 24%. फ्रेंड्स, हिचं असं समजून घ्या की आपल्याला 24% जर ती मॅन पॉवर कमी झालेली आहे तर किती प्रमाणात आपल्याला वर्किंग आवर वाढवावे लागतील जेणेकरून आपल्याला रिस्टोअर द ओरिजिनल प्रोडक्शन भेटेल. म्हणजे पहिले जेवढे वस्तू बनवत होतो तेवढीच वस्तू आपल्याला आता बनवून मिळेल. ठीक आहे, आपण अगोदर बघूयात फॉर्म्युलानं. ओके, इन्क्रीज्ड हवर काय करायचे ना आपण, इन्क्रीज्ड हवर वर्किंग आवर करायचे आहेत ते किती पर्सेंटेजच्या प्रमाणात म्हणून आपण याला 100ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, आता किती प्रमाणात कमी झालेले, 24% कमी झाले. मग 100 मायनस इथं पण मी काय करेल 24. ओके, 24 डिवायडेड बाय हे 76 जाईल आणि हे किती 100, हे किती आलं 6, हे किती 19 म्हणजे 600 डिवायडेड बाय 19% ना आपल्याला काय करावं लागेल, वर्किंग हवर्स वाढवावे लागतील जेणेकरून आपल्याला काय भेटेल,
ओरिजिनल प्रोडक्शन भेटेल. काय? ओरिजिनल प्रोडक्शन भेटेल. ठीक आहे, हा झाला एक मेथड. अजून आपण एक मेथड डिस्कस करणार आहे, ते खूप शॉर्ट आणि खूप इझी आणि इफेक्टिव्ह मेथड आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे असं करण्याची काहीही भानगड पडायची नाही. ते ओरिजिनल ऑटोमॅटिकली येऊन जातं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला काय यायला पाहिजे, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हे कन्सेप्ट यायला हवं. ओके, चला मग बघूया तो एक मेथड. माझ्याकडे किती ऑलरेडी 24% कमी झालेली. ठीक आहे, 24% कमी झालेली. मग ह्याचा जो असणार आहे फ्रॅक्शन किती असेल, 6 इंटू 4 पर्सेंटेज मी असं डिवाइड केलं आणि 4चा जो पर्सेंटेज हा 4%चा जो फ्रॅक्शन आहे तो 1/25 आहे. म्हणून इथं काय आलं 6/25, कारण 1/25 याचा आणि 6 आहे तसा. ओके, हा झाला माझा 24%चा फ्रॅक्शन. ओके, मी आता तुम्हाला काय समजावून सांगेन की कन्सेप्ट काय याच्या मागे. ओके, एखादी गोष्ट समजा माझ्याकडे 100% आहे मुळात, मी त्याच्यामध्ये काय केली, ए पर्सेंटेजने मी ती गोष्ट कमी केली. ओके, ए पर्सेंटेज कमी केली म्हटलं तर काय झालं, त्याचं फ्रॅक्शन आहे x/y. ओके, याचं फ्रॅक्शन आहे, हे ए पर्सेंटनं कमी केली, मग त्याचं फ्रॅक्शन या एचं फ्रॅक्शन पर्सेंटेजचं फ्रॅक्शन आहे x/y. मग आता भेटलं मला समथिंग किती, 100. माझ्याकडे ओरिजिनल किती होता, 100%. मग आता काय भेटलं मला, 100 मायनस ए पर्सेंटेज भेटला. ओके, मग मला काय करायचे, हे परत मला 100%ला आणायचे. मला परत काय करायचे, ह्याला 100%ला आणायचे. मग त्यावेळी मला काय करावं लागेल, मला बी पर्सेंटनं त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट करावं लागेल. ओके, मला काय करावं लागेल, बी पर्सेंटनं प्रमाणात इन्क्रीज करावं लागेल. ते बी पर्सेंटेज काय असेल, बी पर्सेंटेज इज इक्वल टू हा एक्स आहे तसा ठेवा. ओके, ह्याचा जो फ्रॅक्शन असतो तो एक्स आहे तसा ठेवा. वाय मायनस एक्स करा. काय, हे वाय आहे तसा वाय मायनस एक्स इंटू 100 झालं तुमचं बी पर्सेंटेज. किती इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ए पर्सेंटेज म्हणजे ए पर्सेंटेजने आपण काय केलेले आहे, कमी केलेले आहेत. ओके, ए पर्सेंटेजचं फ्रॅक्शन किती आला, x/y आला. मग ते टोटल किती पर्सेंटेज आला, एवढं कमी झालेलं आहे. ठीक आहे, मग मला माझ्यामध्ये एवढं किती पर्सेंटेज इन्क्रीमेंट करायची आहे, म्हणजे जेणेकरून मला काय भेटेल, ओरिजिनल व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, ओरिजिनल व्हॅल्यू जर भेटण्यासाठी मला काय करावं लागेल, कुठला फॉर्म्युला, तर हा x + x/y जो आहे ते आहे तसं लिहायचं. पण आपल्याला काय करायचे, x आहे तसा y मायनस एक्स, ह्याला फक्त काय करायचं, ह्याला परत हे फ्रॅक्शन आहे मला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपल्याला याला 100 मल्टिप्लाय करायचं. ओके, हे 100 का, तर आपण काय घेतलेलं आहे, तर पर्सेंटेज घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपण ह्याला काय केलं, 100 मल्टिप्लाय करायचं. बस एवढंच या रूलमध्ये. ओके, आता माझ्याकडे किती आहेत, ऑलरेडी 100% आहे. मग मी किती प्रमाणात कमी केलं, 24. त्याचा काय झाला, इथं 6/25 झाला. मग इथं किती भेटलं, 24 कमी केल्यावर काय झालं, इथं 76% भेटला. मग 76ला आपल्याला काय करायचं, ओरिजिनली 100 आणायचं आहे. मग आता काय करावं लागेल, किती प्रमाणात इन्क्रीमेंट करावं लागेल, वर्किंग हवर समजा काही असू दे, जी गोष्ट आपल्याला टोटल प्रोडक्शन माझ्याकडे 100 होतं, 24% कमी झालं, आता 76 प्रोडक्शन भेटतं. मग मला 76 मध्ये किती इन्क्रीमेंट करायचं, म्हणजे जेणेकरून 100 भेटेल प्रोडक्शन. तर किती इन्क्रीमेंट करायचं, याच्यासाठी काय करावं लागेल, मी जसं सांगितलं होतं, ह्याला x आणि ह्याला y समजा. ओके, मग किती पर्सेंट, हा x आहे तसा लिहा आणि इथं खाली काय लिहायचं, y मायनस एक्स, 25 मायनस 6 किती, 19, आणि ह्याला 100 मल्टिप्लाय करा, कारण आपल्याला काय हवं, पर्सेंटेज. हे किती झालं, 600/19. ओके, झालं. याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त तुम्हाला एवढं कन्सेप्ट आहे की फक्त पर्सेंटेजचं फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं तेवढं आलं पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, आणि ते सगळे एक्झाम्पल असतील फक्त या शॉर्टकट मेथडने. आता माझ्याकडे किती, ओरिजिनली 100% आहे. ओके, किती पर्सेंटनं डिक्रीमेंट झालेले, 20%. ड्यू टू फॅल अँड मॅन पॉवर द प्रोडक्शन ऑफ द फॅक्टरी डिक्रीजेस बाय 20%. 20%चं फ्रॅक्शन किती आहे, 1/5. मग इथं काय झालं, 80% झालं. 20% डिक्रीमेंट झालं म्हणून 80. बाय व्हॉट पर्सेंट शुड वर्किंग अवर बी इन्क्रीज टू रिस्टोर द ओरिजिनल प्रोडक्शन. माझ्याकडे काय करायचं आहे, आता 82 मला 100 करायचे. काय करावं लागेल, आता x ह्याला x समजा, ह्याला y समजा. ओके, मग आता काय होईल, x आहे तसा राहील 1. आता 5, हे 5 आणि 1 आहे, म्हणजे y मायनस एक्स म्हणलं तर इथं 4 येईल, आणि मला याला 100 मल्टिप्लाय करायचे, म्हणजे हे किती जाईल, 25%. म्हणजे मला कितीनं वर्किंग आवर इन्क्रीमेंट करावं लागेल, 25%. मला इन्क्रीमेंट करावं लागेल, म्हणजे जेणेकरून माझं ओरिजिनल व्हॅल्यू 100 भेटेल. ओके, समजलं तुम्हाला, आन्सर आहे बी.
आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. ड्यू टू फॅल इन मॅन पॉवर द प्रोडक्शन ऑफ द फॅक्टरी डिक्रीजेस बाय 40%. ओके, पहिला 100 40% डिक्रीज झाला, म्हणजे ह्याचं फ्रॅक्शन काय येणार आहे 4/10, कारण आपल्याला माहिती आहे 10%चा किती असतो 1/10. मग दोन्ही साईडनं 4ने मल्टिप्लाय केलं तर हे किती झालं 40%. त्याप्रमाणे हे पण 4/10 म्हणजे हे किती 2/5 आला. किती आला हे 2/5 आला. ओके, हे 2/5 ह्याचं फ्रॅक्शन झालं. मग आता इकडे 60% झाला, पण आपलं इन्क्रीमेंट करून काय करायचं परत 100% करायचं आहे. म्हणजे आपलं किती प्रमाणात इन्क्रीमेंट करावं लागेल 2/3 इंटू 100 म्हणजे काय झालं हे 3 कसं आलं म्हणलं तर 5 - 2 म्हणलं 3 आलं. ओके, 5 - 2 3 आला. हे 2/3 इंटू 100 म्हणलं तर 200/3. आन्सर आहे सी. ओके, आता बघूयात फोर्थ एक्झाम्पल. ड्यू टू फॅल इन द प्रोडक्शन फॅक्टरी डिक्रीजेस बाय 36%. बाय व्हॉट पर्सेंटेज शुड द वर्किंग आवर बी इन्क्रीज टू रिस्टोर द ओरिजिनल प्रोडक्शन. काय म्हणलेले आहेत त्यांनी, माझ्याकडे ऑलरेडी किती 100% आहे. ओके, कितीनं डिक्रीज झालं हे 36. 36ला तुम्ही कसं करणार आहे 9 इंटू 4. ओके, 9/25. 4%चं किती असतो फ्रॅक्शन 25. ओके, 1/25 असतं. मग आहे तसं 9 लिहिलं. ओके, काय झालं हे 9/25 आला. मग इथं किती आलं 36%ने कमी झाले म्हणून इथं 64 राहिलं. पण मला काय करायचं 64 ओरिजिनली 100 करायचं परत. म्हणजे किती प्रमाणात मला इन्क्रीमेंट करावं लागेल. इन्क्रीमेंट किती करावं लागेल 9/25 मायनस 9 म्हटलं तर किती होईल 16 इंटू 100. 4 चौक 16 25 25 9. अच्छा, आता आपल्याला काय झालं हे 4 चौक 16 झाला. हे 4 2 8 4 5 20 झालं. आता माझ्याकडं काय 25 इंटू 9 आहे. ओके, 9 2 18 180 प्लस 5 9 45 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2 18 4 22 225 डिवायडेड बाय 4 म्हटलं तर 4 5 20. मग राहिले किती 2 4 6 24 राहिले किती 1 4 2 8 2 4 5 20 56.25%. त्याच्यानं काय करावं लागेल वर्किंग आवर्स मला इन्क्रीमेंट करावं लागतील, जेणेकरून मला काय भेटेल 100% वर्किंग प्रोडक्शन भेटेल. ड्यू टू फॅल इन द मॅन पॉवर द प्रोडक्शन ऑफ द फॅक्टरी डिक्रीजेस बाय 30%. बोललेलं काय त्यांनी 100% वर्किंग आहे, 30%ने डिक्रीज झालेली म्हणजे किती झालं 3/10. प्रोडक्शन हे कसं झालं फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन. 10% इज इक्वल टू 1/10 मल्टिप्लाय बोथ द साईड बाय 3. ओके, हे काय झालं मग 30%. मग हे काय झालं 3/10. ओके, हे झालं. आणि त्याप्रमाणे आपल्याकडे 3/10 इथं राहिले किती 70. मग आपल्याला काय इन्क्रीमेंट करायचं 70%. काही किती पर्सेंटेज इन्क्रीमेंट करावं लागेल म्हणजे जेणेकरून मला 100% वर्किंग प्रोडक्शन भेटेल. मग त्यासाठी रूल्स काय 3 हे जे आहे 10 मधनं 3 मायनस करायचं 7 इंटू 100 म्हणजे 300/7. आन्सर आहे ए. ओके, आतापर्यंत आपण याच्यामध्ये 5 प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम्स थोडासा वेगळा आहे, सगळे एकाच रूलवर डिपेंड आहेत. पण एक कसं आहे की तुम्हाला ते पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हे किती लवकर कॅल्क्युलेट करता येतं आणि हे तुम्हाला कन्सेप्ट किती लक्षात राहतं ह्याच्यावर सगळं मॅटर डिपेंड आहे. ओके, आपल्याला काय करायची फक्त जी ओरिजिनल प्रोडक्शन आहे, ओरिजिनल क्वांटिटी आहे, ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती रिस्टोअर करायची ज्यावेळी डिक्रीमेंट झाल्यानंतर. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूयात की इन्क्रीमेंट झाल्यानंतर आपण कसं रिस्टोअर करायचं. ठीक आहे, इन्क्रीमेंट झाल्यानंतर कसं रिस्टोअर करायचं याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. ओके, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.